काल संपूर्ण महाराष्ट्रात नगर परिषद नगरपंचायत निवडणुका पार पडल्या. मतदान झालेलं आहे काल आणि त्यानंतर काल खरं तर मतदान झालं आणि आज मतमोजणी व्हायला पाहिजे होती, परंतु उच्च न्यायालयाच्या निकालानंतर 21 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात नगरपंचायत आणि नगर परिषद निवडणुकांचं मतदान होणार आहे आणि या 20 दिवसांपर्यंत स्ट्रॉंग रूम मध्ये सर्व मतपेट्या राहणार आहेत. यामध्ये ईव्हीएम मशीन्स राहणार आहेत. यासाठी सुरक्षा व्यवस्था कडेकोट करण्यात आलेली आहे. त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये राज्य राखीव दलाचे पोलीस असतील, त्यासोबतच फायर ब्रिगेडचे कर्मचारी असतील, याचबरोबर कॅमेऱ्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मोठा कठडा सुद्धा याच ठिकाणी लावण्यात आलेला आहे. याचबरोबर आपल्यासोबत बोलण्यासाठी पोलीस दलाचे शंकर जाधव सर आहेत. सर, काय सांगाल, कशा पद्धतीने ही सगळी सुरक्षा व्यवस्था राहणार आहे? त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था आहे. पूर्ण स्ट्रॉंगच्या मागेपुढे सर्व चौतर्फा म्हणजे बंदोबस्त लागलेला आहे आणि आमचे पेट्रोलिंग पण सतत सुरू आहे आणि त्याचे सुद्धा अधिकारी कर्मचारी वगैरे काम करत आहेत. फायर ब्रिगेड वगैरे व्यवस्था लागलेली आहे आणि कोणता धोके संभावना कमी आहे. कोणताही धोका होऊ नये यासाठी खुफियाची व्यवस्था सुद्धा आहे. खुफियाची टीम सुद्धा काम करत आहे. यासोबतच राज्य राखीव दलाचे पोलीस कर्मचारी असो किंवा संपूर्ण ही जी स्ट्रॉंग रूम आहे तिला कडेकोट बंदोबस्तात ही सगळे ईव्हीएम ठेवण्यात आलेले आहे आणि 21 दिवस ही 12-12 तासाच्या 2 शिफ्टमध्ये सगळे पोलीस कर्मचारी काम करणार आहेत. यासोबतच प्रशासन असो, निवडणूक प्रशासन असो, हे सर्व व्यवस्थित काम करण्याचा आणि ही निवडणूक प्रक्रिया पूर्ण पार पडण्याचा प्रयत्न करत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट अतुल गवई सोबत ऋषभ परकुंडे, LS मराठी, नागपूर.